लक्षपूर्वक आहे का तरुण भावांना सांगतो, दादा फक्त विनोद ऐकू नका, माझ्या कीर्तनातून हा संदेश असेल तुम्हाला जीवनामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. माझ्या बहिणींनाही सांगेल, ताई तरुण बहिणींना सांगतो, आजचा कीर्तनकार म्हणून ऐकायचं नाही, तुमचा भाऊ आहे, हो तुमचा भाऊ बोलतोय हक्काने, लक्षपूर्वक ऐका. जर तुम्हाला वाटत असेल तुमचं म्हातारपण सुखात गेलं पाहिजे, तुमचं म्हातारपण सुखात गेलं पाहिजे असं जर वाटत असेल ना, तर सासू सासऱ्यांना सुखात ठेवा. शपथ सांगतो तुम्हाला सुखाचे दिवस येतील. हो तुम्ही सासू सासऱ्यांची सेवा करा, कारण तुम्ही सासू सासऱ्यांची सेवा करसाल ना, ते तुमचं पोरग बघतंय. फॉर एक्झाम्पल उदाहरण म्हणून सांगेल, इथं बसलेल्या प्रत्येक बाईला वाटतं, इथं बसलेल्या प्रत्येक माईला वाटतं माझा मुलगा बाळ श्रावण झाला पाहिजे, वाटतं की नाही? प्रत्येक बहिणीला प्रत्येक माईला वाटतंय ना, माझा मुलगा बाळ श्रावण झाला पाहिजे, वाटतं की नाही? वाटतं ना. तुमचा मुलगा बाळ श्रावण झाला पाहिजे असं वाटतं. मग तुमचा नवरा जर श्रावण बाळ बनत असेल त्याच्या मायबापाचा, तर त्याला बनू द्या ना माया, हो बनू द्या ना. हो काय काय बाया मायबाप जरी वेगळा राहतस ना, तर ना रूम माका जाऊन बाजूना घर माका जाय ना नवरा, तरी बाकी नाही बाया आता शील का. तू त्याला आज आता शिल गायलीशी, थोडा दिन मग तू पोऱ्या बी ऐकी ना, तुला राखेल टाकी शिल गायतो. कारण जुना आपला काना देशेश ना म्हणी खूप चांगले आहेत बरं का. हो आणि मला त्या म्हणी सांगा ना बोलता आवडस. जुना लोकेशने म्हणे, सुईन मांगे चुलान मांगे, हा जशी करणी तशी बरणी रास. हो तुम्हाला वाटत असेल माझा पोरगा श्रावण बाळ झाला पाहिजे, तर तुमचा नवरा त्याच्या मायबापाचा श्रावण बाळ होतोय ना, ते बघण्याची दृष्टी ठेवा माया, हो. कारण ते तुमचा मुलगा बघतोय की तुम्ही सासू सासऱ्यांचं करताय. तुम्ही सासू सासऱ्यांचं कराय ना, ताई तुम्हाला पोरगा देखच ना, लग्न व्हानंतर त्याला कितली बिघडणारी बायको भेटणे ना, तो पहिले एकच वाक्य वापरी, ए आमना खानदान मा मायबाप वागानी परंपरा आहे. काय सांगितो? आमना खानदान मा मायबाप वागानी परंपरा आहे. पटस होईन ते राय नाही ते चालणे जाय, भले लंगोट बांधीन गडवर निघ जाऊ. बाकीनाच सांगतो ते पण पटच बो, पण तू आला का चमत्कार दा काढतो आज नको सांगत सावर मला. तू डायरेक्ट आमने आवड दिली पाडल्यास भाऊजा. पोराला वाटतं माईचं दर्शन घ्यावं. बाप्पाला सांगितलं, बाबा माई मला जीवनात भेटते की नाही माहित नाही, पण आता माय जाते, एकदा माझ्या माईचं दर्शन घ्यावं वाटतंय हो, म्हणून माझ्या माईला हक्क मारलं. 5 वर्षाचं पोरग रडतंय माईला भेटण्यासाठी. पूर्ण बाजारातली लोक बघत होती, प्रत्येक बाजारातल्या व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू होते, प्रत्येक व्यक्तीचं हो रडणं थांबत नव्हतं. काही लोकांनी कौशिक बाबाला सांगितलं, हो कौशिक काका, ब्राह्मण दादा, 5 वर्षाचा मुलगा माईपासून दूर होतोय, एक काम करा ना, त्या पोरालाही तुमच्या सोबत न्या ना म्हणले. कौशिक काकानं पोराचेही पैसे चुकते केले रोहिदासाचे. आता दोघं माई लेकरांना घेऊन गेले आणि सांगितलं की म्हणले, तारा राणी तुला आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक साधू संतांसाठी तुला सेवा करावी लागणार. आणि 5 वर्षाच्या लेकराला सांगितलं, म्हणले तुला सकाळ संध्याकाळ दुर्वा फुलं आणायची आहेत. आता पोराला ड्युटी लागली दुर्वा फुलं आणायची. संध्याकाळची वेळ होती, मित्रांसोबत दुर्वा फुलं आणायला गेला. दुर्वा फुलं आणायला गेल्याच्या नंतर ऐन अरण्यात बाळ गेलेला आहे मित्रांसोबत, आणि तिथं 5 वर्षाच्या त्या रोहिदासाला, एवढ्या लहान लेकराला सर्पानं दंश केलं. सर्पानं दंश केल्याच्या नंतर ते पोरग जागीच धरणीला पडलेलं आहे. त्याचे सोबत आलेले सगळे मित्र सैरावैरा धावत आले, पडत आले, आणि त्याच्या माईला सांगायला लागले, तारा राणीला म्हणले, काकू तुमच्या रोहिदासाला की नाही सर्पानं दंश केल्या. बाई तशीच घरातून निघाली, केस तोडते, आवाज देते, सैरावैरा धावते अरण्याच्या मार्गाने, आवाज देते, बाळ ए रोहिदासा कुठायले का, आवाज देते, पडत्या. सैरावैरा धावत्या, महाराज पडते जसा पाय उचलून टाकते, बरोबर रोहिदासाच्या छातीवरच पडला. बाई दचकली, पाहते तर काय, बाई मी माझ्या लेकराच्या छातीवरच पाय दिला. खाली बाते, पोराचे पूर्ण डोळे लाल हिरवे झालेले होते. उचललं पोराला, उचललं, बाई रडते, स्मशानात आणलेला. पोराला स्मशानात घेऊन आली. राजपुत्रा, पण परिस्थिती बघा बरं का, राजपुत्रा, पर त्याला जाणण्यासाठी आता लाकडं सुद्धा नाही. बाई इकडनं तिकडनं सरपण जमा करते, लाकडं जमा केली, लाकडं रचली. आता पोराला उचललंय,
संध्याकाळची वेळ आहे, काळोख रात्र. पोराला उचललं आणि बाई ढसाढसा रडत होती. पोराला सांगत होती, लेका तू एक राजपुत्र होता. जेव्हा तू राजपुत्र होता, तुझ्या माग पुढं दासी हिंडायच्या राजा. पण परिस्थिती बघ ना, मरण्याचं दुःख वेगळा, पण मेल्याच्या नंतर आपल्या धर्माची संस्कृती कमीत कमी नवीन कफन तरी लावलं पाहिजे. तू राजपुत्र आहे, पण मी तुला नवीन कपडा सुद्धा देऊ शकत नाही. शेवटच्या वेळेस काय प्रसंग आणून ठेवलाय देवा. पोराला उचललंय, ढसाढसा रडत्या. सरपणावर लाकडावर लेकराला ठेवणार तोपर्यंत मागून आवाज आला, ले बाई काय करायलीस. मागून आवाज आला, म्हणले बाई काय करत्या. काळोख रात्र होते. एवढ्या रात्री आवाज देणारा व्यक्ती कोण असेल. समोर एक माणूस येऊन उभा. बाईनं बघितलं, वीज कडाडली आणि वीज कडाडल्याच्या नंतर लक्षात आलं, त्या विजेच्या उजडमध्ये ओळखलं, आवाज देणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नाहीये. आवाज देणारा व्यक्ती माझाच पती हरिश्चंद्र राजा. तारा राणीच्या डोळ्यात अश्रू होते. पोराला खाली ठेवलं आणि जाते पोराला ठेवून नवऱ्याच्याकडे धाव घेते. त्याचं कारण असं, ज्या बाईचा पती मेलेला असेल त्या बाईला ते दुःख कळेल. पती जर सोबत असेल तर किती मोठ्या संकटाला बाई तोंड देऊ शकते, पण ज्या बाईचा पती गेलाय त्या मायला विचारा जीवन जगणं किती अवघड असते महाराज. हो, पती सोबत असल्यावर अडचणच नाही, कोणत्याही संकटाला बाई तोंड देऊ शकते. पण ज्या ताईचा पती गेलाय, ज्या मायचा पती गेलाय, तिला विचारा ते दुःख किती मोठं असतं महाराज. विधवाचं जीवन जगणं एवढं सोपं नाही, बिना नवऱ्याचं जीवन जगणं एवढं सोपं नाही. ती जर का एखाद्या कागदपत्रासाठी कोणत्या कामासाठी बाहेर निघाली, एखाद्या माणसासोबत बोलत असताना तरी किडा पाडणारा, जाऊ दे रे बेकार रे, म्हणजे अजिबात काहीच नाही, अभ्यास नाही, माहिती नाही, उचलीन टाळ जीभ लायल्यावर चांगला व्यक्तीला बी बदनाम कर टाका ना, असा बी काही काही नाहीच राहतच. अरे एखादी माऊलीनं घरमा माणूसच नाही, तिला फिरणं पडेन, तिला काम करणं पडेन, तिला चुकीने ठरवा. पहिले हा विचार करा की ती कदाचित चांगली असेल. न कळत आपण कोणाला चांगल्या व्यक्तीला बदनाम करतोय, न कळत आपल्याकडनं पाप तर होत नाही ना. कधी एकदा आपल्या मनाला प्रश्न विचारायचा, काय ना, ज्या बाईच्या घरात कोणी करता पुरुष नसतो तिला विचारावं ते दुःख काय असतं. हो, मी खानादेशातला आहे म्हणून मला थोडा परिचय देताना सांगायला आवडेल. एखाद्या विधवेचं, एखादा विधवा बाईचं मनोगत जर व्यक्त करायचं असेल तर मला सांगायला आवडेल, हे तुम्ही बोला ना धनी, काही सांगा ना धनी, नका जाऊ माय सोडी सनी. हो तुम्ही बोला ना धनी, काही सांगा ना धनी, नका जाऊ माय सोडी सनी. हो नका जाऊ माय सोडी सनी. हो नका जाऊ ना सोडी सनी. देवला मी कापूरनी रोत तरी मना कोणा करी नागार. देवलेला मी कापूरनी रोत तरी मना कोणा करी नागार. देवबा दया येऊ देता रे मनी, देवबा दया येऊ देता रे मनी, नका जाऊ माय सोडी सनी. हो नका जाऊ माय सोडी सनी. हो नका जाऊ माय. पती सोबत असल्यावर किती मोठं संकट असलं तरी त्या संकटाला तोंड द्यायची ताकद असते. पर बाई एकटीचा, त्या बाईला विचारा महाराज. पण आता समोर पती मुलगा मेलेला, पण पतीच्या गळ्यात मिठी मारायची, आलिंगन द्यावं, खूप रडावं, खूप दुःख व्यक्त करावं. म्हणून पोराचं प्रेत ठेवलं, पती देवाच्याकडे जाते. माझ्या पतीच्या गळ्यात मिठी मारून खूप रडेल आणि खूप दुःख व्यक्त करेल या आशेनं पती देवाकडे जाते. पर हरिश्चंद्र राजानं आडवा हात केला, म्हणले तारा मला हात नका लावूस. का? जर तुम्हाला हात लावला ना तर तू अपवित्र होशील. ज्या बाजारात विक्रीला तू उभी होती, मी पण उभा होतो, तर विक्रीसाठी आपला मुलगाही उभा होता. तुम्हाला विकत घेणारा कौशिक नावाचा ब्राह्मण, पर मला विकत घेणारा डोंब्या नावाचा महार होता. आणि त्या
डोंब्या महाराणा मला ड्युटी लावली आहे स्मशानाची राखण करणं. स्मशानाची राखण करणं ही ड्युटी लावलेली आहे. आणि इथला ड्युटीचा नियम असा आहे, जर इथं स्मशानामध्ये प्रेत जाडायला येत असतील तर ते प्रेत जर जाडायचं असेल तर जे प्रेत आणतात त्यांच्याकडनं 1.25 गज कपडा आणि 1.25 शेर तांदूळ घ्यावा लागतो. 1.25 गज कपडा माझ्या मालकाला द्यावा लागतो आणि 1.25 शेर तांदूळ दुसरं प्रेत येईपर्यंत मला खावा लागतो. पर तारा मुलगा आपला दुसरं प्रेत येईपर्यंत उपवाशी राहील. तारा मला 1.25 शेर तांदूळ नाही भेटला तर चालेल, पण माझ्या मालकासोबत गद्दारी करायची नाही. मालकाला 1.25 गज कपडा द्यावाच लागेल. काय परिस्थिती असेल त्या माईची, काय परिस्थिती असेल महाराज. अरे पोरग मेलय, त्याला कफन नाही या, हो कफन नाही या, पण तरी सुद्धा नवरा तिच्याकडनं 1.25 गज कपडा मागतोय. एवढ्या मोठ्या संकटाला तोंड देते तरी सुद्धा भगवंतावरचा विश्वास डगमगला नाही आणि डगमगला सुद्धा नाही पाहिजे. म्हणून जर तुमच्या भगवंतावर विश्वास असेल तर भगवंत कोणत्याही संकटात धावून येतो. एवढ्या मोठ्या संकटाचं निवारण करत असताना माझ्या भगवंतानं माझ्या भगवंतानं प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे. हरिश्चंद्र राजाच्या जीवनामध्ये जसं जे सुख पाहिजे ते पुन्हा प्राप्त करून दिलं, पण अटळ विश्वास आपला देवावर असणं गरजेचं आहे. मग देवावर प्रेम किती करावं, किती प्रेम असावं आणि भगवंतावर किती प्रेम असावं, संसारावर किती असावं. नाही काही काही लोकांचं देहावर किती प्रेम आहे. आता देहावरचं प्रेम विसरायला आमचे संत सांगतात. बाई एक साधू रस्त्यानं चालत होते, चालत असताना एका साधूच्या पायाला कुत्र्यानं चावा घेतला. कुत्रा चावत होता, रक्त वाहत होतं. असे लोक बसलेले होते, त्या लोकांनी बघितलं आणि साधू महात्म्याला सांगितलं, गुरुजी आपके पाव को कुत्ता काट रहा है, आपके पाव को कुत्ता काट रहा है. त्या साधू महात्म्यानं सांगितलं, भैया कुत्ता जाने और चमड़ी जाने. काय सांगितलं, कुत्ता जाने और चमड़ा जाने, हमारा क्या है. इतकं उदास व्हायचं आणि इतकं उदास असतील तर अशा भक्तांबद्दल माझे तुकोबराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. कीर्तनाची वेळ होती 9 ते 11. मी 15 मिनिटं लेट झालोय, म्हणजे तसं तर 5च मिनिटं लेट झालोय, तरी 11:15 होई जायला शेतस, म्हणजे तुम्हाला टाइम पुरा होई घ्या असं मला म्हणाल. आवरू कमी आहे ते चालू देऊ असं. हा उघडे खरंय, हुशार लोक आहेत तुम्ही.
पण मला ना प्रत्येक वेळेस विचारांना आवडत बरं का योगेश बाबा. अजून सांगू कितला 12 वाजाडू असं म्हणजे तुम्हाला बी वाजाडून मना बी वाजाडली बा असं. बर सगळे बसलेले इथे ना सगळे सुज्ञ लोक आहेत योगेश दादा साहेब. एक बी कोणी असा हलका विचार करणारा नसतील कारण कीर्तन लिही बसेलेत म्हणजे त्या काही साधा लोक नाही शेतात हुशार लोक येतात म्हणा. प्रत्येक हुशार माणूसले म्हणा प्रश्न आहे तुम्ही जर कामले जातच होते ड्युटीला जातच होते समजा कंपनीमा कुठे ऑफिसमा किंवा शेतीना कामले किंवा शेतकरी वशात जर शेतकरी होतील तुमनी कपास येचाना चालू शे संध्याकाळी ना 5 वाजेक्यात मजूर सुटाना टाइम होई जायल शे आणि देव गाऱ्या गोऱ्या करायना 2-4 चाचे राही जाव शे. तुम्ही काय सांगता मजूर हा काय सांगता त्या मजुरीले मग जे होई ते देवाय जाई तिथलं ओ वाढले माझी हिंमत करा ना कोणतरी. बरं जाऊ द्या असं नाही तर मग मी आता तुम्हाला प्रश्न कोणले कोणले वाट राही ना मी अजून 10-15 मिनिटं बोलायला पाहिजे बा असं कोणले कोणले वाट राही ना वरबोट करा वरबोट करा. जाऊ द्या काही नाही बाकी नसले नाही वाट राही ना जाऊ द्या कोणले कोणले वाट राही ना वरबोट करा. मी अजून 10-15 मिनिटं बोलायला पाहिजे असं कोणले कोणले वाट राही ना. संधू बाबा याच पण 21 जमा करा काय टेन्शन नाही बोलेल मी 15-20 मिनिटं अजिबात कंटाळा करणार नाही. तुम्ही बसायला तयार आहेत मला सांगायला काय अडचण आहे बरोबर आहे की नाही. इथलं डिझेल लागा होता तिथलं लागी जायला ते काय वाचाडी नाही फायदा. टेन्शन घेऊ नका फक्त जागा सोडू नका अजिबात. 15-20 मिनिटं बोलसू म्हणजे बोलसू फक्त नित्य नियमाप्रमाणे. आता सगळ्यांनी काय करायचं हाताना टाळी मुखाने नामचिंतन करायचंय. तारीख कॅन्सल करेल ती काय जागायचं तिथे गणाची इज्जतली सुने विठ्ठल विठ्ठल सगळ्यांना भजन करायला सांगितलं होतं. कोणी कोणी भजन गायलं खरं खरं सांगा शपथ आहे खोटं बोलायचं नाही. कोणी कोणी भजन म्हणा बरं कारण आपल्या कीर्तनाचे जोपर्यंत भजन होत नाही तोपर्यंत सांगता होत नाही. कोणी कोणी भजन म्हणा बटाले भजन म्हणान सांगितलं होतं ना. आठे भजन म्हणान सांगू आठे म्हणतात नाही हो आठे भजन म्हणान सांगू आठे म्हणतात नाही हो आणि नको त्या गाणं म्हणाला आहे काही करतात नाही. तेवढं बरं आहे धुडामा बरं आहे बडा बाबा लोक बी कीर्तन लिही बसेल शेतस काना कोपरामा टोपीवाला बाबा बी आहेत बिचारा. नाही तर काही काही गावेच ना म्हाताराशनी वय वय घे तरी सुधरत नाही कोणती वय मा काय करू. एक 75 वरीस न म्हातार 75 वरीस न म्हातार स्टँडवर गाणं म्हण राहिलं आस्ती निहाय श्यामा पोटाना बोला एक बुकामा मुका कट्टाक सुमन 75 वरीस वय मा गाणं बी कोणतं म्हण राहिलं म्हातार आई वय मा
बराच म्हाताराशनी वय वय जास्त तरी टाया बटत नाही. हा तेवढं बरं आडे बाबा कीर्तनली बटेलेत मुकला आमना दोंडायचा एक म्हातार 80 वरीस न म्हातारा मांगली गली मा लगीन चालू होतं. लगीन मागे नवरदेव नवरीने ते लगीन बिगीन लायले ना जेवण करली ना जेवण करीश नाही उठीश नाही खुर्ची ओढली नाही मंडप नाही कोपराला बशी घर बी काय कामधंदा होता नाही. आता लगीन शेवटली विधी रास नवरदेव नवरी गुळण्या टाकतास. अहो 80 वरीस ना म्हातारा नवरदेव नवरी गुळण्या टाकरा ते दकी होना घर होना म्हातारील म्हणे मला पानलंय म्हणे पिवायला. म्हातारीने लोटा भर दे ना यान गुच्चूप पाणी पिवायला पाहिजे ना यान तोंडमा दात न्याव म्हातारीवर गुळण्या टाके हो. म्हातारीने बी 65 वरीस मा अंदाज सापडायला गेलो होता तोच तांब्या इस काय डोकावर वडी फेका. म्हातारा नगी डोकं फुटी म्हाताराला 7 पोरे होतात 7 पोरेशने सासराला फोन कर देना मन बापना डोकं फुटी घे दखाली या म्हणे 7 वेळी संध्याकाळपर्यंत कपडा लिसणे हजार 6 गरीबडा होतात पण दाखला बोलका होता म्हणे का हो वेई डोकं कस काय फुटणं शिलगू द्यावं म्हणे काय बांधवरते पाय बी सटकी घ्या का म्हणे नाही हो मग म्हैसनी गो माल दे ना का म्हणे नाही हो नेमकं काय वय ना काहीच नाही हो नातू खिरा ना तो म्हणे बाबा मी सांगू का मन बाबा डोकं कस काय फुटणं अहो बाबा म्हणे तू ठय का बटय गाव ना बाबा म्हणे सांग रे भाऊ कस काय डोकं फुटणं म्हणे काय नाही म्हणे बाबा मागली गेली मला लगीन चालू होतं म्हणे नवरदेव नवरी गुळण्या टाकरा तो मन बाबा दखीव ना मन आजी पाहिजे पाणी माग म्हणे मन आजीने लोटा दिना म्हणे बरीच नाही गुच्चूप पाणी पिवायला पाहिजे ना यान तोंडमा जात नाही म्हातारीवर गुळण्या टाके म्हणे म्हातारीने भरेल तांब्या डोकावर उडी पेक म्हणे यान डोकं फुट जायचे म्हणे दकी काय राय ना व्याई लयल कपडा घर लय घ्यात ना ते का चांगला काम मा डोकं फुटेल होतं का मुकला म्हाताराले सुधरत नाही कोणती वय मा काय करू असं. हा 75 वर्षाचं म्हातारा स्टँडवर उभं राहून म्हणत होतं धोकेबाज 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 अशी तयारी ठेवानी आई जर कम पडणं ना तर कुदी पडसू आपण कथा का ना व का सोडायला नाही झाला. अरे गाणं जर ते आवडलं ना भाव आपले होतायचे जसं की हे हो तेरी प्यारी में काना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई तेरे वास्ते में काना घर छोड़िया भाव भगवंता प्रति ठेवाना. हा आई बाबास न जाऊ द्या तरुण भाऊ स्लॅट भजन म्हणान सांग पाटे म्हणतात नाही यास कोठे म्हणाल चेत लागस यासली एखादी पूर्ण इंस्टाग्रामले जर कधी असले ब्लॉक कर या पडेल बितडा आडे बट्टस आणि पडेल बितडा आडे म्हणतस हे पाखरा भाऊ रे तू नाही आजाद कर तू न पाखरू ऑलरेडी आजादच होतं रे भाऊ तुले फक्त मोबाईल न रिचार्ज मारान करता तरी ठेल होतं रे बानट सुरूत नाले. हा तू पाखरानं पहिलंच ठरेल होतं मन लगीन निघून द्यावं येडालेच वाढायला लावसो असं उलट तू पाखरं लगीन करीन जास ना तर 3 वरीस मा येस 1 वरीस ना पोरग कड्यावर राहस अव चौक मा बटेल राहस याल देखील तिना 1 वरीस ना पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ भाऊ कत जाई तू ना पाखरा ऐ पाखरा बानड सोडत ना. अरे त्या पाखरासाठी म्हणून काय तुझा उद्धार होणार नाही. चाल जरी ती असेल तर भाव आपले होतायचे जसं की हे
तेरी प्यारी में का नादा ये दिल मेरा, अब ये मेरा ना रहा, नादा ये दिल मेरा, अब ये मेरा ना रहा। देखते ही देखते वाले ले लिया, देखते ही देखते वाले तेरे लिया कान्हैया, दिल तेरे नाम कर दिया कान्हैया, दिल तेरे नाम कर दिया कान्हैया, दिल तेरे नाम कर दिया कान्हैया, दिल तेरे नाम कर दिया। सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की भाई आपण भगवंताने आपल्याला जन्माला घातले तर भगवंताचं अंतकरणापासून नामचिंतन केलं पाहिजे. हे झालं पुरुषांसाठी. महिला माता तुम्हासाठी. तुमले आडे भजन मनान सांग काटे म्हणतात नाही बहिणीच वन. तुम्ही बसेल बाया कमीत कमी 200-400 बाया आहेत बरोबर आहे ना. तुम्ही 200-400 बाया आहेत. तुम्हाला आवाज कितला यायला पाहिजे होता बहिणीच वन. पण आटे भजन मनान सांगू आटे म्हणतात नाही. आणि लगीन मग तुम्हाला चुलत भावनं टिकरानं माम भावनं फुई भावनं लगीन राहू दे 15 बाया अख्खा गाव झोपू देत नाही तुम्ही. बरं त्या गाणं काय तुम्हाला मीराबाईना लिखेल नाही, काही जनाबाईना लिखेल नाही, काही देवनी स्तुती नाही त्या गाणाच मा. तुम्हाला गाणं ऐकीच नाही असा जीव करत ना फेटान सांग दोरबी लई फिरवू. म्हणजे असं रस्त्यावर गाडी उभी कर देऊ, कपडा धुई टाकू, त्यावर टाक देऊ, लगेच फाशी लाईन माराना बजेट मध्ये राहतात लोक. तुम्हाला गाणं बहिणी स्वा काय रे भाऊ. हो भाऊ वय गे रे म्हणा वावर सरी गे रे आड मुलांना टाक राय नो रे. आठे भजन म्हणान सांगू आठे म्हणतीत नाही आणि त्या लगीन ना गाणं म्हणतीस म्हणे माया बहिणी. तुम्हाला लगीन ना गाणं हे हे कोणी अंगण मा शिलगाई दिस होती काटले यंदा ठरेल आपलं काही कितला का दांगडो घुशेना शिलगाई टाकली राहू देणे नाही. कोणी टाकी अंगण मा खाट बहानट सुरूत नाही. अगो त्याचा केसर ना गाणं ऐका तुम्ही. कोण पडी व बेमार डॉक्टर देखने को आया, लड्डू लाया पेड़ा लाया मन चुलत काकू एक गाणं म्हण राहील ती वांगा मा वांग डबल वांगण कोणती मारी येवन लिहू पट टांग म्हणा. हिंमतच सुटच तुम्हाला गाणं ऐकीच नाही. अरे ते बिचारा आदिवासी लोक साधा समजतस पण त्या आदिवासी लोकेच पण काही गुण शिकासारखा राहतच बरं का. हो काका हो तरुण भावांनो सांगतो हो काही लोक जातपात ना बोलता पुढ काय पण काही त्या आदिवासी लोक कमी समजतात. मन नजर माते जो चांगला वागणं म्हणजे संस्कार चांगले असतील तो मोठ्या जातीचा माझ्या नजरेमध्ये. तुम्ही जातीने किती मोठ्या जातीचे असाल आणि लग्नेस माझं नागिन डान्स पीसनी करतच होते तुम्ही जातले काय शेलगावने नाही शेरभू. थोडं रोकडा बोलणार असं आपलं काढतून खिचडी लई मन बोगणं. हा मोठ्या जातीचा मी त्याला समजतो ज्याचे संस्कार चांगले असतील तो मोठ्या जातीचा. पण तुम्हाला परिचय देवासाठी तुमले परिचयसाठी सांगस आदिवासी लोकेशले तुम्ही कमी समजतास पण त्या लोकेस मा काही गुण इथला लेवासारखा राहतास. मला सांगा आदिवासीस मा एखादा नवर देवनी माय रुसताना दखेले का बहिणी सोन. हा अजिबात नाही. नाही ते आपल्या बाया योगेश बाबा स्वतःच्या जात ना म्हणणारा इथल्या किडा पाडते ना बाकीने बाया. नुसती एखादी नवीन सूनबाई जर उन्हे ना पाय पडता देराने जेटाने बड्या अशा काही लाईन माने उभा राहते अख्ख्या जवळ उभे राहतेस. एखादी कोपरामा राईस घे सासू पाय पडानी एखादी ना पाय पडाना राईस घे ती पोर जर राहते नाही घेऊन ये ना आणि दुसरं कोणी देराने जेटाने सांग अहो बहीण बाजूमा आपली मोठी सासू आहे आपली चुलत सासू तीच ना पाय पडले ती पोर जर गई ना पाय पडाले तरी सुद्धा नको माय मना नको पडू त्या चिकनीच ना पड. ओ बापरे का पण मागे पाय पडा मग तुला ते लकवा जाय मरीच जाशी तू. कितला वायबार धंदा आहे अहो. चाना ट्रे सुद्धा असा फिरावता एखादी बाई मागे राही गे ना ती पोरणी जर अशी फिराय दिना ना आणि नंतर जर गई ना लिहा ना ताई नको माय मी काय नंगा बुका निजे का गंच्या पिरास मी मग आम्ही जेल मध्ये सोडलेत लोक.
इथला वायबार धंदा आहे. काही काही लोकेश ना जगाना आनंद नाही लेत आहे असं लोकेशले जगता नाही राह ना लोकेशले. माले सांगा आदिवासी लोक इथला फ्रेश माइंड ते जगतास ना काय घेणं देणं नाही त्यासले. एक बी ठिकाणी असं दिखाव नका नवर देऊन माय ऋषीन बटेले भाऊ अजिबात नाही. मी करोडपती लगीनले जायला होतो. करोडपती माणूस न लग्न पोरगाना आणि गहू नवर देऊन माय खाता खाता उठीन एक कोपरा उभी होती. ती माईनकडे दख ए थांब रे किडा नको पाड रे आते पाहिजे इथला पाडा ना पुढे जड जाईणार रे. खाता खाता पत्तर वाळवरतय उठीस नी कोपराला उभी होती. मी ती बहिणीकडे दख चांगलं 25-30 तोळा सोनं होतं अंगवर. साडी नेशेल होती 15-20 हजारनी साडी होती नेशेल. बाबा 25-30 तोळा सोनं शे 20-25 हजारनी साडी नेशेल खाता खाता उठी जायला होती. बड्या बाया रावण्या करे ताई खायल्या ना बाईजी खायल्या ना मोठ्या बाई खायल्या ना अक्का खायल्या ना. पण अक्का म्हणे नाही माय माल नाही खाणं म्हणता. आपले बरा महाराष्ट्र मग वैकीनाथ बहिणी सोन या पोरेले आवरील्या ना ज्यांना त्यासनी समूहाना बहिणी तुम्ही ते त्या बी समूहाना मन अंगला दिना. मी फक्त कीर्तन लिहिले हो बहिणी सो दांगडो गाला हो म्हणजे आई समूह असंही दिले तुम्ही तुमना समाव बहिणी सो अरे काय दांगडो गाला हो. सोनं शे 25 हजारने साडी नेसेले. बड्या बाया रावण्या करत कोण ऐकी नाही राहते म्हणता. आपले बरा महाराष्ट्र मग वैकी राहणार मी सोबत बरं टोकी देऊ मग म्हणता बहिणले मी जोडे गो म्हणता. ताई बट्या बाया रावण्या करानात खायल्या ना म्हणते. नाही म्हणे महाराज माल नाही खाणं म्हणे म्हणतो. हो म्हणा बापरे का भरताय. नाही म्हणे माल नाही खाणं म्हणतो. काय होय ना म्हणे मी नवर देऊन मायशे म्हणतो. तू कोणता झेंडा लावा मग वय ना काय तुले. नाही म्हणे महाराज मी नवर देऊन मायशे म्हणतो. वय ना काय म्हणे माल कोबरान वाटी तरी लायका बापरे येडीशे रे भाऊ म्हणता आई बहीण. 20-25 तोळा सोना अंगवर शे 25-30 हजारने साडी शे 5 रुपयान खोबरान वाटीन करता दांगडो घाल दे ना बानट सुरत नाही रे भाऊ म्हणत. तेवढं बरं आठे बसेल बाईस मग एक बी बाई नाही तशी. अरे बड्या समजदार आहेत बिचाऱ्या बाया जगता नाही येत जगता. हो त्या आदिवासी बाया देवनं गाणं म्हणतीस लग्नेच मावी आपलं 5 वर्ष पहिलं सांगेल गाणं यंदा मार्केट मा गे. हा 5 वर्ष पहिलं सांगेल गाणं मार्केट मा गे ना. त्या बाया आहेत ना देववर जातीस मारुती रायावर नैवेद्य देवाले टोपला मा पापडे कुरडाया आणि त्या बाया गाणं म्हणतीस देऊन करता. हे उठरा उठरा हनुमान मला मानस लगीनी गैरा तुला वेला उठरा उठरा हनुमान मला मानस लगीनी गैरा तुला वेला उन्युता देनास उन्युता देनास उन्युता देनास उन्युता देनास उठरा उठरा हनुमान मला मानस लगीनी गैरा तुला देनास उठरा उठरा हनुमान मला मानस लगीनी गैरा तुला देनास. आदिवासी बाया देवना गाणं म्हणतील आणि या स्वतःला सांगली जात ना म्हणणाऱ्या सांगतील कोणी अंगण मकाड शिल काय दिसू म्हणतो कितला का दांगडू गुशे ना थोडा मा देवना बजने म्हणत जाऊ बहिणी सोन. कारण हा जन्म पुन्हा नाही या भेटलेला जन्म आहे त्याचं सार्थक करून घ्यायचं असेल तर अंतःकरणापासून देवाची भक्ती करायची. हाताने टाळी मुखाने नामचिंतन. आजचं कीर्तन होतं आमच्या आबासाहेबांचं सेवानिवृत्त निमित्ताने. मी तर आबासाहेबांना सांगेल आबासाहेब तुम्ही सेवानिवृत्त झालात आणि त्या निमित्ताने एवढं मोठं आयोजन केलेलं आहे. सनी दादा एवढं मोठं नियोजन केलेलं आहे महाराज. असं वाटत आहे की आजचं सिंगल कार्यक्रम नाही आहे. मला असं वाटतं 7 दिवसाची भागवत कथा झालेली मी आज काल्याचं कीर्तन करतो. एवढं भारी वातावरण तयार करून ठेवलेलं सिंगल कार्यक्रमासाठी खूप खूप धन्यवाद. आणि धुळेकर तर विशेष प्रेम करतात राव. हो छोटा मोठाही कार्यक्रम असला की लोकांची हजेरी असते. म्हणजे मला हिंदू तरुणांबद्दल आता मला स्वाभिमान वाटतो की या 3-4 वर्षापासून चंदू बाबा पंकज बाबा योगेश बाबा 3-4 वर्षापासून
म्हाताऱ्या बाबांपेक्षा माझ्या कीर्तनाला तरुणांचीच हजेरी जास्त असते आणि त्या गोष्टीचा मला स्वाभिमान आहे. तुम्ही काही काही दादा तमाशाकडे जाणारे आज कीर्तनाला येऊन बसतायत. मी तर तुम्हाला धन्यता देईल, त्याच्यापेक्षा तुमच्या मायबापाला धन्यता देईल की असे लेकरं तुम्ही जन्माला घातलेत की त्यांच्या मनामध्ये कीर्तन ऐकण्याची अपेक्षा निर्माण होत असेल. तशा लेकरांच्या मायबापाला धन्यता देतो. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन गाऊया. ज्ञानेश्वर माऊली